नमस्कार मंडळी. आज भरपूर दिवसांनी बाहेर छान असा पाऊस पडत होता, त्यामुळे काही चिमण्या माझ्या गॅलरीमध्ये येऊन चिवचिव करत होत्या. सो इथे मी त्यांना थोडे तांदूळ खायला घातले आहेत. आज गटारी स्पेशल मी बनवणार आहे चिकन कबाब. ॲक्च्युली ही कोणाची तरी कमेंट होती मला की एकदा चिकन कबाब ट्राय करा, सो तेच मी आज बनवणार आहे. एका साईडला या दोघींना अभ्यासाला बसवलं आहे, कारण त्यांचा अभ्यास घेणे ही पण माझी एक ड्युटी असते. सो मी इथे अराऊंड 200 ग्राम चिकन घेतलं आहे. हे आपल्याला व्यवस्थित मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्यायचं आहे. आणि मी वाटणामध्ये इथे मिरची, पुदिना, कढीपत्ता, कोथिंबीर आणि लसूण घेतले आहे. हे पण आपण छान असं मिक्सरला ग्राइंड करून घेऊया. आणि ब्रेड क्रम्स आपण बनवून घ्यायचे आहेत. आता जे आपण व्यवस्थित कांदा चॉप करून घेतला आहे आणि बाकी जे आपण मिक्सरला ग्राइंड करून घेतलेले सर्व पदार्थ आपल्याला एकत्र करायचे आहेत. थोडेसे मी ह्याच्यामध्ये चिली फ्लेक्स, मिक्स हर्ब्स पण ॲड केलं आहे. आणि आपण जे ब्रेड क्रम्स बनवले होते ते पण आपण ह्याच्यात टाकून घेऊया. आणि वरून थोडंसं बटर टाकलं आहे मी ह्याच्यामध्ये. बटरी असा व्यवस्थित फ्लेवर येतो त्याला, खूप सुंदर असा. थोडं मी हळद त्याच्यात ॲड केली आहे आणि थोडं मीठ आपण थोडं कमी टाकायचं आहे, कारण ह्याच्यामध्ये आपण बटर ॲड केलं आहे आणि बटरमध्ये थोडा खारटपणा असतो. वरून आपल्याला थोडंसं लिंबू पिळायचं आहे ह्याच्यामध्ये. त्यानंतर आपण आपल्याला वाटतील तशा हिशोबाने ह्याच्यात टिक्या करून घ्यायच्यात, कारण माझ्याकडे सध्या इथे सीख नाही आहे. सो मी माझ्या पद्धतीने ह्याचे व्यवस्थित असे शेपमध्ये टिक्या करून घेते. मी हे बटरमध्येच फ्राय करणार आहे, कारण त्याला छान अशी बटरी टेस्ट येते हॉटेल स्टाईल. सो आपल्याला हे बटरमध्ये व्यवस्थित लो फ्लेमवरती फ्राय करून घ्यायचे आहे. तुम्ही डीप फ्राय, शॅलो फ्राय काही करू शकता, तुम्हाला जसं आवडेल तसं. मी इथे शॅलो फ्राय करून घेतल्या आहेत ह्या टिक्क्या. सो व्यवस्थित सगळं छान शिजल्या की खाण्यासाठी रेडी आहेत आपल्या चिकन कबाब. नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा कसे झाले आहेत. आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.